आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरोघरी अनेक गणेश भक्त वेगवेगळा देखावा सादर करत असतात। कोणी शेतकऱ्यांचा देखावा, कोणी पर्यावरणाचा देखावा किंवा कोणी बेटी बचाओ बेटी पढाओ असे विविध सामाजिक संदेश देणारे जे आहेत ते देखावे सादर करत असतात। या गणपतीच्या निमित्तानं असाच एक आगळा वेगळा देखावा सादर केलेला आहे। अमरावतीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कठोरा बुद्रुक गावातील एका शेतकरी कुटुंबाने, अतुल महल्ले असं या शेतकऱ्याचं नाव आहे, त्यांच्या घरी गेल्या वडलोपार्जित जर आपण पाहिलं तर शेती आहे आणि शेतीला जोड धंदा म्हणून जे आहे ते महल्ले कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून आपला दुग्ध व्यवसाय साकारतात, दुग्ध व्यवसाय चालवतात आणि तोच दुग्ध व्यवसाय त्यांनी यावर्षी गणपतीच्या देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेला आहे। दरवर्षी वेगवेगळा प्रयोग आणि वेगवेगळे देखावे महल्ले कुटुंब करत असतात। यावर्षी जर आपण त्यांनी पाहिलं तर दुधाचा व्यवसाय त्यांचा आणि तोच देखावा या ठिकाणी हुबेहूब साकारलेला आहे। त्यांच्या देखाव्याचा एक व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर जो आहे तो व्हायरल होत आहे आणि तो देखावा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत। आपण सर्वप्रथम दाखवू शकतो मागे बॅनरवर या ठिकाणी जे आहे ते महल्ले कुटुंबाचा दुग्ध व्यवसाय आहे, त्यांचे वडील आहे आणि अशा पद्धतीचा दुग्ध व्यवसाय आहे। हा म्हशींचा गोठा आहे आणि तोच गोठा साकारण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून केलेला आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पा दाखवतोय। शेतकऱ्याच्या रूपात या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पांच्या हाती जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी रेडा दिसतोय। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते गाय गोंधन ग्रामीण भागात केलं जातं आणि अशा पद्धतीनं शेतकरी आपल्या रेड्याला जे आहे ते उंचावत असतात। तेच दृश्य जे आहे ते या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे। मोठा दुग्ध व्यवसाय महल्ले कुटुंबाचा आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण जे आहे त्या वेगवेगळ्या प्रजातीच्या म्हशी त्यांनी या ठिकाणी देखाव्यामध्ये साकारलेल्या आहेत। मोठी अशी गव्हाण या ठिकाणी आपल्याला दिसते आणि गव्हाणीमध्ये खाद्य म्हणून जे आहे ते कुटार आहेत। सोबतच या ठिकाणी एक विहीर दिसत आहेत, विहीर आहे। या ठिकाणी छोटंसं मीटर घर त्यांनी साकारलेलं आहे। याच्या माध्यमातून विद्युत पुरवठा जो आहे तो त्यांच्या संपूर्ण गोठ्याला होत आहे। छोटे छोटे खांब उभे केलेले आहेत, लाईट या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो दुग्ध व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या दुधाच्या कॅन्स असतील त्या या ठिकाणी छोट्या छोट्या कॅन्स त्यांनी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। या ठिकाणी या जनावरांना चारा टाकतानाचा दृश्य साकारण्यात आलेलं आहे। सोबतच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी महिषासूर करण्याची पद्धत आहे ग्रामीण भागात। शेणाच्या माध्यमातून, गोबरच्या माध्यमातून ती या ठिकाणी साकारलेली आहेत। गवऱ्या थापलेल्या आहेत। ज्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय असतो त्या महिला ज्या आहेत ते दुधाच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ निर्माण करत असतात। दही असेल, तूप असेल, ताक असेल। त्या ठिकाणी आपण बघू शकतो एक महिला आहे ते विरजन लावण्याचं काम या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। सोबतच या ठिकाणी एक महिला गवऱ्या थापत आहेत। दुसरीकडे जे आहे ते शेतीसाठी लागणारं शेणखत जे आहे ते घरीच तयार होतं आणि या संपूर्ण म्हशींचं शेणखत या ठिकाणी जमा करताना आपल्याला एक महिला दिसत आहे। दुसरीकडे अनेकदा जेव्हा जनावर आजारी पडतात त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं जातं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जनावरांना एका कठाड्यामध्ये, लोखंडी कठाड्यात उभं केलं जातं आणि त्या ठिकाणी उपचार केले जातात। तसा हुबेहूब देखावा या ठिकाणी त्यांनी दाखवण्यात आलेला आहे। एक हापशी आहेत, कुंपनलिका आहे ज्याच्या माध्यमातून या पाणी ओढल्या जातात। सोबतच या ठिकाणी एक महिला जी आहे ते शेतकरी आहेत, दूध काढतायत, जनावरांचं गाईचं दूध काढताना दिसत आहे। सोबतच छोटं एक वासरू त्या पुढे ठेवलेलं आहे। तिकडे गोठ्याची स्वच्छता करताना एक दृश्य दाखवलेलं आहे। सोबतच कटर मशीन आहेत, हिरवा चारा या ठिकाणी कापला जातोय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर छोटे छोटे म्हशीचे पिल्लं असतील किंवा गाईचे पिल्लं या ठिकाणी आहेत। संपूर्ण हे दृश्य साकारलेलं आहे। वर्षभरासाठी जनावरांना जो कळबा कुटार लागतो त्याचं अशा पद्धतीनं शेतकरी जे आहेत ते गंजी लावत असतात, तीच गंजी त्यांनी या ठिकाणी साकारलेली आहेत। कुटार काढताना एक माणूस या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। सार्वजनिक जे गावाच्या काठावर एक सार्वजनिक टाकं असतं जनावरांच्या पिण्यासाठी, ते टाकं देखील साकारलं आहे। तिकडल्या म्हशींना हिरवा चारा एक महिला शेतकरी यांच्या कुटुंबातली चारत असल्याचं त्यांनी दाखवलं आहे। आणि सोबतच आपण या ठिकाणी पाहिलं तर दुधाची डेअरी साकारलेली आहेत। महल्ले ब्रदर्स दूध डेअरी असं त्यांनी डेअरीला नाव दिलेलं आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो वेगवेगळे स्वीट्सचं दुकान पूर्ण साकारलेलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जनावरांचा चारा आहे, जसं की कडबा असेल, कुट्टी, सोबतच ढेप वगैरे संपूर्ण त्यांनी दाखवलेला आहे। ढेप आहेत, सरकी आहेत, चुरी आहेत, उडीद चुरी, म्हणजे वेगवेगळे जनावरांसाठी जे खाद्य लागतं ते त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं। अक्षरशः
ज्या पद्धतीनं शेती केली जाते आणि सोबत दुग्ध व्यवसाय केला तसा हुबेहूब देखावा त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे आणि या देखाव्याचं कौतुक होत आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर देखावा पाहण्यासाठी येत असतात. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत अतुल महल्ले, त्यांना विचारूयात. दादा, अत्यंत सुंदर असा देखावा तुम्ही साकारलेला आहे, कशी संकल्पना सुचली, काय सांगणार? सर, आम्ही एक दूध उत्पादक शेतकरी आहे. शेती कमी असल्याच्यानं, परवडत नसल्याच्यानं मग जोडधंदा म्हणून आम्ही दूध व्यवसाय करत आहे. गेली 25-30 वर्षापासून आम्ही नवीन असे प्रयोग करत आहे. यावर्षी जसं दूध व्यवसायाकडे थोडं कोणी लक्ष देत नाही, तर त्या थोडं लक्ष जावं म्हणून आम्ही दुधाचा हा सीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की कापसाचा ढेपीचा भाव हा कापसावर ठरत होता, पण यावेळेला असं झालं की कापसाला भाव नाही पण ढेपीचे भाव भरपूर झाले. थोडं याकडे लक्ष द्यावं म्हणून आम्ही हा देखावा साकारला. देखाव्याचं कौतुक होत आहे. किती दिवस लागले तुमचा देखावा तयार करायला? किती लोकांनी केला? जवळपास आम्ही जॉईंट फॅमिली असल्याच्यानं 7-8 जण आहोत. 15-20 दिवस लागले त्याला बनवायला. नक्कीच उत्तम असा देखावा आपल्यासोबत ताई आहे, घरच्या ताई. या देखावा साकारलेला आहे, तुम्ही देखील मदत केलेली आहे, काय सांगणार? कौतुक होत आहे देखाव्याचं. मी नाव सांगू पहिले. नमस्कार, मी रेश्मा अतुल महल्ले. आम्ही कठोरा बुजुर्ग या गावी राहतो. आम्ही हा छोटासा दुग्ध व्यवसाय म्हणजे असा सीन तयार केला आहे. आम्ही म्हणजे आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही छोटंसं हे आकारलेलं आहे. याच्यामध्ये हे म्हशी आहे, कॅना आहे, हे सर्व तुम्ही बघितलंच आहे सर्वांनी. तर आम्ही सर्वांनी, आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सर्वांनीच मदत केली आहे. यांना छोटे छोटे मुलं सर्वांनीच मदत केली आहे. तर बाकी काही नाही बोलायचं आहे, फक्त एवढंच बोलायचं आहे की सर्वांनी यांना प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य, म्हणजे दरवर्षी आम्ही जे करतो सर्वांनी सहकार्य करावं. प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, अशी अपेक्षा जी आहेत यांनी व्यक्त केली. पुन्हा एकदा दृश्य दाखवू शकतो अशा पद्धतीनं जो आहे तो सुंदर असा देखावा महल्ले कुटुंबांनी साकारलेला आहे. दुग्ध व्यवसायाचा देखावा त्यांचा आहे. ज्या पद्धतीनं ते दुग्ध व्यवसाय करतात, दुग्ध व्यवसायात कशी कामं चालतात, त्यानंतर जनावरांची काळजी असेल, स्वच्छता असेल, दूध काढणं असेल, कळबा कुटार जमा करणं असेल, असा पूर्ण देखावा जो आहे तो त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे. देखाव्याचा व्हिडिओ जो आहे तो रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि हा देखावा प्रत्यक्षात पाहण्यासाठी जे आहे ते मागील 10 दिवसांपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.